सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। संविधान दिनानिमित्त संविधान चषक भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन भाजपा कसबा मतदारसंघ उपाध्यक्ष शैलेश भाऊ बढाई यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर असा सामना सध्या सुरू आहे आणि याचे जे आयोजक आहेत शैलेश भाऊ बढाई हे आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे नक्की ही स्पर्धा कशा पद्धतीने पार पडलेली आहे। काय सांगाल शैलेश भाऊ, अतिशय सुंदर अशा या स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे, काय सांगाल या स्पर्धेविषयी? मी प्रथमतः सर्वांना नमस्कार करतो। संविधान दिन म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज आपल्या संविधान दिनानिमित्त म्हणजे जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न त्यांनी आपल्याला संविधान परिधान केलं होतं आजच्या दिवशी। तर त्या निमित्ताने आपण या भागामध्ये आपण संविधान जो चषक आहे तो घेतला। भव्य क्रिकेट स्पर्धा आहे, कारण आमच्या ज्या प्रभाग 23 आहेत त्या 23मध्ये एकमेव जे असे मैदान आहेत त्या मैदानामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये आम्ही आज ही स्पर्धा घेतलेली आहे। आपल्या सर्व खेळाडूंना यातनं कार्यप्रेरणा मिळावी व खेळाडूंना जी खेळाडू वृत्ती आहे ती आणखी जोमाने त्यांच्यामध्ये म्हणजे जोपासावं या हेतूने आम्ही हा जे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेला जे आहेत म्हणजे पहिलं जे पारितोषिक आहे ते 5,555 दिलेलं आपण, त्याबरोबर ट्रॉफी दिलेली आहे। आपले दुसरा जो आहे उपविजेता त्यासाठी आपण 3,330 रुपये असं सगळं म्हणजे हे केलेलं आहे। सर्व सन्मानित जे आहेत म्हणजे जेवढे काय संघ आहेत आत्ता आपल्याकडे 16 संघ आलेले आहेत त्या सर्व संघांना आपण सन्मान चिन्ह देणार आहोत, असं त्याचं स्वरूप आहे। मूळमध्ये मेन म्हणजे कसं आहे की आपले जे खेळाडू आहेत त्यांना जास्त म्हणजे खेळता यावं व त्यांना आपली जोपासली जावी आपली जी आहे माझी क्रीडा वृत्ती, त्या हिशोबाने आम्ही या हिशोबाने आपण आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी याचं जे होतं म्हणजे आमदार हेमंत भाऊ रासने त्याचबरोबर आमदार आमचे सुनील भाऊ कांबळे यांच्या आपल्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आम्ही। नक्कीच युवकांना आपण या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छित आहे? काय नाही, युवकांना एवढा संदेश आहे की आपलं संविधान दिन आहे आज, म्हणजे संविधान चषक आहे। तर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही सर्वांनी जो काय त्यांनी दिलेला मार्ग त्या मार्गाचं अवलंबन करावं आणि जेवढे खेळाडू आहेत त्या खेळाडूंनी आपलं खेळाडू वृत्तीने खेळत राहावं, इतका आम्ही संदेश देऊ त्यांना। सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, निवडणुकीविषयी काय आपलं मत आहे आणि कुठल्या प्रभागामधून आपण आहात? निवडणूक काय नुकतीच जाहीर होणार आहे, कारण अजून ते तारखा जाहीर झालेल्या नाही आहे। पुण्यातील म्हणजे चर्चित असलेला नानापेठ रविवारपेठ असा आमचा प्रभाग आहे। प्रभाग 23 मधनं मी इच्छुक उमेदवार आहे। मी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक आहे आणि जे सर्व आमचे ज्येष्ठ आहेत काय त्यांनी या ठिकाणी आमचा विचार करावा व या ठिकाणी मला संधी दिली नक्की तर नक्कीच मी या भागामध्ये खूप चांगल्या रीतीने काम करेल। मी प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलं, सामाजिक असो राजकीय क्षेत्रातनं काम केलं आहे। आता जो आम्हाला नवीन काय जो आता अटॅच झालेला आहे 23मध्ये म्हणजे राजेवाडी भाग असेल, आपलं पत्रेची चाळ असेल, या भागामध्ये आता आम्ही फिरतो। या भागात फिरताना काही लोकांचे इथं प्रश्न आहेत, ते प्रश्न मी नक्कीच मार्गी लावेल, इतकंच मी या संघाने आत्ता सांगू इच्छितो। नाही, हे जे संघ आहेत हे आपले म्हणजे आजूबाजूचा संघ आहे, नानापेठ भवानीपेठ भागातला संघ आहे। कारण तेही पुढं आम्ही करणार आहोत की आत्ता आम्ही ट्रायल घेतलेली आणि पुढेही आम्ही आंतरराज्यीय मी नक्कीच त्याच्यामध्ये भरवेल, इतकं मी सांगतो आहे। संविधान दिनानिमित्त आमचे मित्र शैलेश बढाई आणि कसबा कॅन्टोन्मेंट भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी क्रिकेट मॅचेसचं आयोजन केलेलं आहे। खरं तर स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी या ठिकाणी खरं तर या निमित्ताने शैलेश बढाई आणि त्यांच्या मित्र परिवाराने खेळाडूंना जी संधी उपलब्ध केली। खरं तर वेगवेगळ्या माध्यमातून शैलेश बढाई यांचा आपल्या भागात संपर्क असतो, खेळाच्या माध्यमातून सर्व तरुणांना एकत्र आणण्याचं या ठिकाणी त्यांनी काम केलं। त्यांना त्यांच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। अतिशय उल्लेखनीय उपक्रम आहे। या पवित्र भूमीमध्ये हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे हे मैदान आहे, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर स्वतः या ठिकाणी संविधानाची काही पानं त्यांनी तर डॉक्टर आपले शेवाळे सर आहेत स्वर्गीय, त्यांच्या त्या कॉलेजच्या तिथं रूममध्ये ना त्यांनी त्यांच्या संविधानाची काही पानं इथे लिहिलेली आहेत। अशा भूमीमध्ये आज संविधानाच्या निमित्ताने आज शैलेश बढाई आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हा चांगला जो उपक्रम त्या संविधानाच्या दिनानिमित्ताने त्यांनी जो घेतलाय अतिशय उल्लेखनीय। शैलेश भाऊ बढाईंनी या ठिकाणी संविधान चषकाचं संविधानाला स्मरण करून
क्रिकेटच्या माध्यमातून संविधानाचं स्मरण करण्याचं ठरवलं आणि मुलांसाठी भव्य दिव्य क्रिकेटचं स्वरूप आज मैदानामध्ये आपण पाहतोय. विशाल भाऊ शेवाळ्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदान मिळतंय. दर रविवारी विशाल भाऊ आपल्याला सहकार्य करून मैदान देतात आहे आणि शैलेश भाऊंच्या माध्यमातून क्रिकेटचं स्वरूप संविधान चषक आपण या ठिकाणी भरवण्यात आले. शैलेश भाऊंना शुभेच्छा. वार्ड क्रमांक 23 मध्ये शैलेश भाऊंना खूप असं यश मिळो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं आपण बघितलं की इथे खेळाडू जमलेले आहेत आणि हे खेळाडू संविधान दिनानिमित्त संविधान चषक भव्य क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पार पडतायत आणि यामध्ये अनेकांनी देखील सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर अशा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वच जण या खेळामध्ये सहभागी होत आहे आणि संविधान दिनानिमित्त एक उत्कृष्ट असा पॉइंट देखील या माध्यमातून घालण्यात आलेला आहे.